जयंत पाटील यांनी महायुतीवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधलाय। गुंड आणि मोक्का लागलेल्या लोकांच्या हातामध्ये शहर देऊ नका असं म्हणत जयंत पाटलांनी जोरदार हल्लाबोल केला। ईश्वरपूरला चुकीच्या लोकांचा विळखा पडू देणार नाही। जयंत पाटलांनी आता ईश्वरपूरकरांना साद घातलेली आहे। निवडणूक आयोगाचे आभार यासाठी आहे की त्यांनी निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्यामुळे आज किमान या निवडणुका तरी होतात। या निवडणुका स्वच्छ, चांगल्या, निर्मळ वातावरणात होतील अशी आमची अपेक्षा आहे। महेश पाटलांची 2-3 भाषणे मी ऐकली, त्यावेळी या निवडणुकीत काही गुंड उभा राहण्याची शक्यता आहे, काही तडीपार लोक उभे राहण्याची शक्यता आहे आणि या शहराला अशा लोकांचा विळखा बसू नये ही त्यांची पहिली भूमिका आहे। आज ते पक्ष पलीकडचा सोडून इकडे आले, याच्या मागची सगळ्यात मोठी प्रेरणा आणि भूमिका ही आहे की हे शहर गुंडांच्या ताब्यात जाता कामा नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।